समाजाचे प्रार्थनास्थळ आहेत, त्या दोन्ही समाजाचे प्रार्थनास्थळ आहेत आणि या प्रार्थनास्थळावरती हिंदूंना रमजान ईद असेल, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर बकरी ईद असेल, या दोन्ही ईदच्या दरम्यान या ठिकाणी जाण्यास बंदी असते आणि त्या बंदी हिंदूंना जाण्याची बंदी होती। ती बंदी आदेश उठवण्यासाठी या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलनाचा निषेध करत घंटानाद आंदोलन सुरू केलं होतं। तीच प्रथा आता शिवसेनेकडनं पाळली जाते। दरवर्षी या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी आंदोलन केले जाते। अनेक वर्षापासून आपण पाहू शकतो शिवसेनेचे 2 गट झाले असतील तरी दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी घोषणाबाजी करत घंटानाद केला जातोय आणि पोलिसांनी रोखल्यानंतर याच ठिकाणी लाल चौकी परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी आरती केली जाते आणि या ठिकाणी बॅरिकेडवरनं किल्ल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी हे या ठिकाणी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आता ठाकरे गटाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले, मात्र आता ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आरती करताना दिसून येतात। आपण पाहू शकता घंटानाद करत या ठिकाणी आरती जी आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेले आहेत। अनेक शिवसैनिक जे आहेत ते कुठेतरी किल्ल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलीस जे आहेत या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दुर्गाडी किल्ल्यावरती दोन्ही समुदायाचं या ठिकाणी प्रार्थनास्थळ आहेत आणि बकरी ईदच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुस्लिम बांधव जे आहेत ते नमाज अदा करत असतात आणि त्याच वेळेला कुठलाही तणाव किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदू समुदायाला या ठिकाणी बंदी आणली जाते आणि हेच बंदी आदेश मोडण्यासाठी कुठेतरी ठाकरे गट व शिवसेनेकडनं या ठिकाणी आंदोलन केले जातं।